या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महावीर रेसिडेन्सी, नाशिक हायवे लगत प्रशस्त लक्झरी अपार्टमेंट, 2 BHK फ्लॅट, प्रशस्त पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, ईव्ही चार्जिंग पॉइंट, सोलर सिस्टम, लिफ्ट सुसज्ज. बुकिंग सुरू आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंग करा आणि मिळवा नामांकित कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर बाईक अगदी फ्री. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. शिवसेनेच्या वतीने पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आंदोलनाचा इशारा. पिंपळस ते येवला या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून काही ठिकाणी हे काम ठरवून दिलेल्या मानकानुसार होत नाही असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला असून ठेकेदार जर काम व्यवस्थित करत नसेल तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, गटनेते गणेश शिंदे, शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, प्रशांत शिंदे, बंटी परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला. आज आम्ही सर्वजण शिवसेना शहर येवलातर्फे आम्ही सर्व शिवसेनेचे गटनेते, नगरसेवक, उपजिल्हाध्यक्ष व शहरातले सर्व शिवसैनिक आम्ही आज रामाचे पिंपळस ते येवला निफाड येवला जे काम चालू आहे 540 कोटीचं जे काम चालू आहे एकदम निष्कळ दर्जाचं आणि एकदम सर्व एकदम म्हणजे जे 2-3 किलोमीटर जे मटेरियल उचलत्या आणि ते मागे जाऊन टाकत्या डंपरनी हे कॉन्ट्रॅक्टर. तर आम्ही काल कार्यकारी अभियंता सोने साहेबाला बी काल आम्ही पत्राद्वारे आम्ही दिले त्यांना निवेदन आणि काल त्यांना सांगितलं की अशा ठेकेदारावर कडक कारवाई करावी का जेणेकरून जे साईडपट्टे आहे जे मुरुम पाहिजे साईडपट्टी तर हे डांबर आणि माती मिक्स पट्ट्या टाकवाले बरं ते करून आणि जे मटेरियल बोगस वापरू आले जे वेस्टेज मटेरियल बाजूला टाकायचं ते हे 2 किलोमीटर मागे जाऊन जे मटेरियल रस्त्यात हे करू आले. तर शासनाचं हे ठेकेदार लोक एकदम फ्रॉड करू आले. अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकवा आमची सर्वांची इच्छा आहे शिवसैनिकांची. आणि आम्ही शिंदे साहेबांकडं आणि PWD मंत्री साहेबांकडे आम्ही जाणार आहे. याचा निषेध आम्ही नोंदवणार आहे. आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी नाशिकचे येवल्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी गटनेते गणेशभाऊ शिंदे, मी स्वतः जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे, आमचे शहर प्रमुख विशाल परदेशी, नगरसेवक प्रशांत शिंदे तसे अनेक पदाधिकारी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याचे कारण असे आहे की नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामा ते पिंपळस ते येवला या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. सदर ठेका हा 540 कोटी रुपयांचा आहे. हा ठेका देण्यात आला 540 कोटी रुपयांचा, परंतु काम हे 50 कोटी 100 कोटी रुपयाचं सुद्धा वाटत नाही. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. काम चालू असताना आम्ही पाहिले असतं या ठिकाणी की रोड खणला जातो. खणल्यानंतर तिथं व्यवस्थित जर तुम्ही खडी मुरुम वापरली असती तर ठीक आहे, परंतु तो रोड खणून ते डांबर व काळी मातीचा वापर इथं सर्रास चाललेला आहे. सदर रस्ता भविष्यात खचून जाण्याची पूर्णतः शक्यता निर्माण झालेली आहे. हा रस्ता रामाचे पिंपळस ते येवला वासियांना धोकेदायी ठरण्याची शक्यता आहे. सदर रस्ता 540 कोटीचा ठेका असताना असे निकृष्ट दर्जाचे काम का चाललेले आहे हा आमचा प्रश्न आहे. आणि हे रस्त्याचे काम ते कसे सुधारवणार? सदर ठेकेदारांना त्वरित ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे व कार्यकारी अभियंत्यांनी यात सदर भेट देऊन रोडची पाहणी करावी आणि त्यात त्यांनी तत्काळ लक्ष द्यावे. नाही तर आम्ही शिवसेनेतर्फे हा रस्ता कामकाज बंद करू आणि याची तक्रार माननीय उपमुख्यमंत्री साहेब, आमच्या पक्षाचे सर्व सेवा एकनाथजी शिंदे साहेबांकडे याची आम्ही तक्रार नोंदवणार, PWD मंत्री साहेबांकडे याची तक्रार नोंदवणार आणि आम्ही हे रस्त्याचे काम तोपर्यंत होऊ देणार नाही जोपर्यंत हे काम उत्कृष्ट रीतीने होणार नाही. काल आम्ही नाशिक इथे जाऊन निवेदन पण दिले या रस्त्याचे. तसेच आजचं हे आंदोलन करण्याचं काम म्हणजे आमचे नाशिक जिल्ह्याचे शिंदे गटाचे उपजिल्हाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, तसेच आमचे गटनेते गणेशभाऊ शिंदे, शहराध्यक्ष विशालभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज अंगणगाव येथे हे आंदोलन करतोय. आंदोलन करण्याचं कारण असं आहे की माझ्या माहितीनुसार 540 कोटी रुपये या रस्त्यासाठी कर्ज घेतले.
तर आपण कर्ज आपलं वैयक्तिक घेतो तर त्या कर्जाची विल्हेवाट आपण कशी लावतो काळजीपूर्वक, तो कुठं पैसे खर्च करायचे. अरे पण हे काय सारं बेभरोशाचं चालू आहे हो. तर काळी माती ह्या रस्त्यात घातली, दगड विटा घालून रस्ता चालू आहे. चांगले मुरुम टाका लोकांना. काही लोकांचे बळी गेले या रोडला पावसाळ्यात. जो रस्ता 6-7 महिन्यात किती कालावधीत पूर्ण करायचा होता तो 1.5 वर्ष झाला पूर्ण व्हायना. काही गेवल्याचे बळी गेले, निफाडचे बळी गेले या रस्त्याला. मला तुम्हाला सगळ्यांना, तुमच्या पत्रकार भावांना विनंती आहे, या रस्त्याचं काम लवकरात लवकर तुमच्या निगराणीखाली योग्य रीतीने व्हावं हीच अपेक्षा करतो. आणि माझं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या मराठी अस्मितेचा, परंपरेचा आणि नव्या संकल्पाचा उत्सव साजरा करताना आपण सगळे एकत्र येतो. आज तो क्षण आहे जेव्हा आपली एकजूट, आपण ताकद आणि आपली ओळख जगासमोर ठामपणे उभी राहते. मराठी माणसाच्या हक्कासाठी, आपल्या संस्कृतीच्या जतनासाठी आणि आपल्या भविष्यासाठी एकत्र येण्याची हीच ती वेळ. तमाम हिंदू बांधवांना हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर राजेश पटेल, मनसे नेते येवला, शैलेश करपे पाटील तालुका अध्यक्ष, गौरव कांबळे शहर अध्यक्ष, सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सर्व अंगीकृत संघटना येवला शहर व तालुका. तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज या क्षणाला महाराष्ट्राला स्वतःला अर्पण करत आहे. पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल. हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे, ती जी ऊर्जा मला जी मिळते ना, ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळते.